मद्य पार्टीमध्ये वारंवार शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या एका तडीपार गुन्हेगाराचा त्याच्या 3 मित्रांनी धारदार कोयता आणि चॉपरने वर्मी घाव घालून खून केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं. फरार झालेल्या या 3 जणांना सातूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. न्यायालयाने दोघांना 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संशयितांमध्ये तडीपार गुंड पांडुरंग उर्फ पांड्या हनुमान शिंगाडे, कैलास नंदू गायकवाड, ऋत्विक उर्फ लाड्या रामदास गायकवाड, राहणार पंचशीलनगर गंजमाळ अशी त्यांची नावं आहेत. पांडुरंग शिंगाडे हा मोबाईल विक्री करून स्वस्तात विक्री करायचा. नाशिक पोलिसांनी त्याला जिल्ह्यातून तडीपार केलं होतं. गुरुवारी तो चुलत्याच्या 10व्यासाठी नाशिकला आला असता पहाटेच्या सुमारास या 3 मित्रांनी त्याची हत्या केली. वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, संतोष नरुटे, विक्रम मोहिते यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे हवालदार कय्यूम सय्यद, अविनाश जुंद्रे यांनी ही कामगिरी बजावली. नमस्कार, मी API वसंत पवार, भद्रकाली पोलीस स्टेशन, नाशिक शहर. आमच्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 5/7/2024 रोजी इसम नामे पांडुरंग उर्फ पांड्या शिंगाडे याचा पंचशीलनगर या ठिकाणी खून झाला होता. सदरचा खून हा 3 इसमांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याप्रमाणे आम्ही सदर आरोपितांचा शोध घेतला असता त्यातील आरोपी नामे कैलास गायकवाड याने त्याच्या इतर 2 साथीदाराच्या मदतीने सदरचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्याप्रमाणे आम्ही मिळेल त्या माहितीच्या आधारे व टेक्निकल अनालिसिस करून आरोपीचा शोध घेतला असता सदरचे आरोपी आम्हाला काल दिनांक 6/7/2024 रोजी सातपूर परिसरामध्ये मिळून आले. त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याची रवानगी आम्ही बाल सुधारगृहामध्ये केलेली आहे. बाकीचे 2 आरोपी नामे कैलास गायकवाड व ऋतिक गायकवाड या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांनी सदर खून केल्याचे कबूल केलेले आहे. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.